रोहित पवार आणि अजितदादांच्या घातपातावरून संशयाची राळ उडवून दिली. सगळीकडे आता हाच मुद्दा पेटलेला दिसून येतोय. आधी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये आणि आज बारामती पोलीस ठाण्यातही रोहित पवारांनी धाव घेतली. पण दोन्हीकडे गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी नकार दिलाय. दुसरीकडे हा घातपात आहे का, असेल तर यामागे कोणाचा कट आहे, क्रिमिनल नेग्लिजन्स आहे का, या अनुषंगाने सीआयडीकडून तपास सुरू आहे. तशी प्रेस कॉन्फरन्स देखील आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी घेतली. अनेक संस्था या तपासामध्ये सहभागी आहेत. मात्र रोहित पवारांनी डीजीसीए, सीआयडी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या भूमिकांवरती संशय व्यक्त केलाय. इतकंच नाही तर रोहित पवार सीआयडी कार्यालय देखील गाठले. एक प्रकारे रोहित पवार आता आक्रमकपणे एकटेच या सर्वांच्या मागे हात धुवून लागले. कसे, टप्प्याटप्प्याने सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. सर्वात आधी रोहित पवारांनी व्हीएसआर एव्हिएशन कंपनी आणि कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांना लक्ष केलं. अजित पवारांचा घातपात झालेल्या विमानाची मालकी ही व्हीएसआर एव्हिएशन कंपनीकडे. त्या कंपनीचे संचालक व्ही.के. सिंग आहेत. याच कंपनीने सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं. विमान उड्डाणापूर्वी आवश्यक तपासणी कंपनी करत नाही. विमानांचा मेंटेनन्स केला जात नाही. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अनेकदा बंद ठेवले जातात. कंपनीचं विमान असुरक्षित असूनही अजित पवारांसारख्या व्हीव्हीआयपी नेत्यांना ते विमान प्रवासासाठी दिले जातात. व्हीएसआरच्या 7 लेअर जेटपैकी 2 अपघात झालेत, तरीही कंपनीला संरक्षण दिलं जाते असं म्हणत रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीला संशयाच्या भोवऱ्यात आणले. रोहित पवारांनी लावून धरलेल्या याच आरोपांमुळे डीजीसीएला व्हीएसआर कंपनीवरती पहिली कारवाई करावी लागली. ती म्हणजे या कंपनीच्या 4 विमानांच्या उड्डाणांवरती बंदी घातली. डीजीसीएच्या ऑडिटमध्ये विमान देखभालीमध्ये अनेक त्रुटी आणि कमतरता आढळल्या. हवाई सुरक्षा नियमांचं पालन केलं जात नसल्याचं समोर आलं. या गंभीर अनियमिततांमुळे डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचं उत्तरही मागितलंय. मग रोहित पवारांनी डीजीसीएला देखील धारेवरती धरले. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी डीजीसीएने प्रारंभिक अहवाल जारी केला, ज्यामध्ये नो लेवल 1 फाइंडिंग्स असं मेन्शनही केलं होतं. एकीकडे अजित पवारांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये असताना दुसरीकडे डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला अप्रत्यक्ष क्लीन चिट देऊ केली होती. त्यामुळे व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी वारंवार डीजीसीएच्या भूमिकांवरती सुद्धा संशय व्यक्त केलाय. डीजीसीएच्या परिपत्रकामध्ये व्हीएसआर कंपनीच्या 25 पैकी 5 विमानं थांबवण्याचे आदेश दिल्याने संशय अधिक बळावलाय आणि नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत रोहित पवारांनी थेट मरीन लाईन्स पोलीस ठाणं गाठलं. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यासाठी नकार दिला. त्यावेळी पोलीस अधिकारी आणि त्यांच्यामध्ये वाद पेटला. पोलिसांनी तक्रार स्वीकारली, मात्र एफआयआर दाखल करून घेण्यासाठी नकार दिला. तोच एपिसोड दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये देखील घडला. बारामती पोलिसांनी देखील व्हीएसआर कंपनीच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करून घेण्यासाठी नकार दिला. याचाच पाठपुरावा करत असताना रोहित पवारांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडूंनाही सोडलं नाहीये. याशिवाय रोहित पवारांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. नायडू व्हीएसआर कंपनीला वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. रोहित यांनी 18 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की एव्हिएशन मिनिस्टर नायडू आणि त्यांच्या तेलुगू देसम पार्टीचे वरिष्ठ नेते हे व्हीएसआर कंपनीच्या मालकांच्या जवळचे होते. त्यांचे आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत. व्हीएसआरला कर्ज देणाऱ्या एनबीएफसीच्या बोर्डामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबियांचा सुद्धा समावेश आहे. रोहित पवारांनी असाही दावा केला की व्हीएसआरचे मालक व्ही.के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या लग्नामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आंध्र प्रदेशमधले अनेक टीडीपीचे नेते उपस्थित होते. ते सर्वजण व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा रोहित पवार यांचा आरोप आहे. रोहित पवार असं म्हणतात की अजित पवारांच्या अपघातानंतर मंत्री राममोहन नायडू यांनी तात्काळ व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तपास पूर्ण होईपर्यंत राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी सुद्धा केली. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांमुळे व्हीएसआर कंपनीबाबत सुद्धा संशय निर्माण होतोय. रोहित पवार यांनी फक्त विमान कंपनीवरच आरोप करून थांबले नाहीयेत, तर त्यांनी या प्रकरणामध्ये नरेश अरोरा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाही खेचलंय. अजित पवारांचा अपघात की घातपात यावर केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काही खळबळजनक त्यांनी दावे केले. बारामती विमानतळावरती 28 जानेवारी रोजी अजितदादांचा अपघात झाला होता. त्यापूर्वी 27 जानेवारीला मुंबईवरून बारामतीला दादा कारने येणार होते, पण एका फाईलवरती सही करण्यासाठी ते थांबले. त्यामुळे उशीर झाला. तिथे एका पॉलिटिकल कन्सल्टन्सीबाबत चर्चा सुरू झाली. त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रॅक्ट अजितदादा कॅन्सल करणार होते, पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्याला विरोध केला. त्यावरून वाद झाला. हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याच्या मुद्द्यावरून अजितदादा एकटे पडले होते. विशेष म्हणजे पॉलिटिकल कन्सल्टन्सीने विमान सुद्धा विकत घेतलं. असे अनेक मुद्दे जोडत रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात हे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला. या सगळ्यावरती प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना माध्यमामध्ये येऊन 27 जानेवारीच्या दादांसोबतच्या बैठकीबद्दलचा खुलासा करावा लागला होता. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळे हे दोन्ही नेते डॅमेज झाले हे मात्र नक्की.
बरं, इतकंच नाही तर अजितदादांच्या अपघाताविषयक सातत्याने पत्रकार परिषदा घेणं, पीपीटीद्वारे हा विषय सखोलपणे मांडणं यावर रोहित पवारांनी भर दिलाय. ज्या आक्रमकपणे रोहित पवारांनी हा विषय लावून धरलाय, तुलनेने दुसऱ्या बाजूला दादांचं कुटुंब मात्र बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. अपवाद म्हणजे जय पवारांनी या अपघाताविषयक एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीये, व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालवण्यासाठी बंदी घालून याबद्दल निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली. तर सुनेत्रा पवारांनी या अपघाताची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पण त्या रोहित पवारांसारखे आक्रमकपणे आरोप करत नाहीत, ना घातपाताची शंका व्यक्त करतात. त्यांनी याबाबत संयमित भूमिका घेतलेली दिसते. बाकी पार्थ यांच्याही मनामध्ये शंका असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं, पण ते सार्वजनिकरित्या आक्रमक होताना किंवा त्यावरती बोलताना दिसत नाहीत. आता ते या प्रकरणावरती मौन का बाळगून आहेत याचं उत्तर ते स्वतःच देऊ शकतील. बाकी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना न्याय मिळावा, निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणी केली. तर योगेंद्र पवार आणि राजेंद्र पवारांनी बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवारांसोबत हजेरी लावली. या व्यतिरिक्त पवार कुटुंबातून कोणीही फ्रंट फूटवर येऊन हा विषय मांडत नाहीये. पण सर्वात जास्त आक्रमकपणे अजित पवारांच्या अपघाताविषयक प्रकरण जोरकसपणे लावून धरलंय ते रोहित पवारांनीच. अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी एकटे रोहित पवार लढताना दिसतात असा मेसेज मात्र यातून नक्कीच जातोय. बाकी तुम्हाला काय वाटतं? रोहित पवारांनी हा विषय लावून धरलाय त्यामागे त्यांचा काय हेतू असू शकतो? की विरोधकांच्या म्हणण्यानुसार रोहित पवार निव्वळ राजकीय स्टंट करतात? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.